मृत्यूनंतरही पती पत्नीची भेट होऊ शकते का बरं? आणि हा जो प्रश्न आहे शौनक ऋषींना पडलेला होता आणि या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्षात देवादेव महादेवांनी दिलं की ऋषी महाराज, पती पत्नीचं नातं जर एकनिष्ठेचं असेल तर भेट जरूर होऊ शकते. मित्रांनो, ही भेट कशी होते हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी विज्ञान संपतंय त्या ठिकाणी आपलं अध्यात्म चालू होतं. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की कमेंट करा. आम्हाला ओम नमः शिवाय अशी कमेंट करा. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. वेळ न दौडता सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत. मित्रांनो, शिव महापुराण आणि संतांच्या वाणीमध्ये असं रहस्य दडलेलं आहे की मृत्यू दोन आत्म्यांना अलग करू शकतो का बरं? किंवा मृत्यू हा प्रेमापेक्षा मोठा आहे का? याचीच माहिती जाणणार आहोत आपण. हजारो वर्षापूर्वी या हिमालयाच्या कुशीमध्ये एक महान ऋषी तपश्चर्या करत होते. त्यांचं नाव महर्षी शौनक होतं. फार मोठे ज्ञानी होते. चारही वेदांचं ज्ञान त्यांना होतं. आणि या हिमालयाच्या परिसरातील जी लोक आहेत, आपल्या जीवनामध्ये आलेल्या अडचणी या दूर करण्यासाठी, आपल्या प्रश्नांचं उत्तर त्या ठिकाणी मिळवण्यासाठी शौनक ऋषींच्याकडे येत आणि शौनक ऋषी त्या ठिकाणी त्या प्रश्नांचं उत्तर देत. परंतु एके दिवशी या शौनक ऋषींना एक प्रश्न पडला आणि तो म्हणजे त्या परिसरामध्ये फिरताना शौनक ऋषी एका गावातून चाललेले होते आणि त्या गावामध्ये एका स्त्रीचा मृत्यू झालेला होता आणि तिचा जो पती आहे वयस्कर झालेले होते आणि त्या ठिकाणी डोक्याला हात लावून ते बसलेले होते की अक्षरशः पाय लटपटत होते, चालूही शकत नव्हते आणि बोलूही शकत नव्हते. डोळ्यानं कमी दिसत होतं आणि अक्षरशः एवढं दुःख होतं आपल्या पत्नीच्या जाण्याचं की डोळ्यातून पाणीही त्या ठिकाणी येत नव्हतं. मित्रांनो, ज्यावेळी दुःख होतं त्यावेळेला पाणी येत नाही बघा. ठिकाणी शौनक ऋषींना आपल्या आध्यात्मिक शक्तीनं पाहिलं की सत्य काय, आणि त्यांना त्याची जाणीव झाली की दोघाही या पती पत्नीचं एकमेकावरती अफाट प्रेम होतं. आणि शौनक ऋषींना प्रश्न पडला की दोघा पती पत्नीची पुढच्या जन्मामध्ये भेट होईल का बरं? शौनक ऋषी निघून आपल्या हिमालयाच्या गुफेमध्ये आले आणि विचार करू लागले. अक्षरशः त्यांना रात्रभर झोप सुद्धा आली नाही आणि ते समाधीमध्ये सुद्धा जाऊ शकत नव्हते, तपश्चर्याही करू शकत नव्हते. एकच चित्र डोळ्यापुढे उभं राहत होतं त्या म्हाताऱ्या व्यक्ती की आता या दोघांचं परत भेट होऊ शकेल का? आणि एके दिवशी शौनक ऋषींनी निर्णय घेतला की आता कैलास पर्वताकडे जायचं, महादेवांच्या जवळ, आणि या प्रश्नांचं उत्तर केवळ महाकाल यांच्याकडे असेल, जे काळाचे स्वामी आहेत, जे मृत्यूलाही ओळखतात. तर मित्रांनो, क्षणभर आपण या ठिकाणी थांबू आणि विचार करू, कारण हा प्रश्न जो आहे केवळ शौनक ऋषींनाच पडला नाही, तर हा प्रश्न तुम्हाला, मला, स्वतःलाही पडलेला असतो बघा. खरंच ही भेट होऊ शकते का? आणि मित्रांनो, हाच खरा आवाज आहे, तो प्रेमाचा आहे बघा. याच प्रेमाच्या आवाजाचं उत्तर संतांनी, ऋषींनी आणि आपल्याला महादेवांनी सांगितले बघा. तर याचंच उत्तर आता आपण ऐकूया. तर मित्रांनो, शेकडो वर्ष शौनक ऋषींनी तपश्चर्या केली महादेवांची आणि अखंड विश्वाचा मालक कैलासावरून भगवान शिवशंकर शौनक ऋषींच्या समोर प्रकट झाले. महादेवांना पाहता शौनक ऋषींच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. थरथरणारा आपल्या हातानं प्रणाम केला आणि विचारलं, हे देवांचे देव महादेवा, या संसारामध्ये पती पत्नी जन्मभर एकमेकाबरोबर राहतात, एक क्षणभरही एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत बघा. अशी कुटुंब आहेत आणि त्याच्या मृत्यूनंतर त्यांची परत भेट होऊ शकते. हे ऋषींचं बोलणं ऐकून महादेवांनी स्मित हास्य केलं आणि त्या ठिकाणी म्हणाले की हे मुनिवर, या संसारामध्ये दोन प्रकारचे संबंध असतात. एक शरीरापासून बनतो आणि दुसरा आत्म्यापासून बनतो. जो संबंध फक्त शरीरापासून बनतो तो शरीराबरोबर संपून जातो याच मातीमध्ये, परंतु जो संबंध आत्म्याशी असतो त्याला मृत्यूही शिवू शकत नाही. विचार करा, आपण म्हणतो की प्रेम डोळ्यानं होतं, प्रेम हाताने होतं, प्रेम आवाजाने होतं, परंतु महादेव सांगतात खरं प्रेम हे आत्म्यानंच होतं. आत्मा कधीही मरत नाही. महादेव त्या ठिकाणी म्हणाले, हे मुनिवर, ह्या ज्या घटना आहेत ह्या प्रत्येकाबरोबर होत नाहीत, कारण ज्याचा संबंध फक्त स्वतःशी आहे, अहंकाराशी आहे, मनात क्रोध आहे, आणि असा आत्मा मृत्यूनंतर वेगवेगळ्या दिशेने निघून जातो. आत्म्याचा संबंध आत्म्याशीच असावा लागतो. आणि महादेवांनी या ठिकाणी पती पत्नीची भेट कशी होती हे सांगण्यासाठी ऋषींना एक गोष्ट सांगितली. ऋषी महाराज ध्यान देऊन ऐका. महादेव त्या ठिकाणी सांगतायत
की एका गावामध्ये एक पती पत्नी राहत होते. पतीचं नाव गंगाधर होतं आणि पत्नीचं नाव त्या ठिकाणी रामकली होतं. त्यांच्याजवळ असं घर मोठं नव्हतं किंवा धनदौलतही नव्हती. गंगाधर आपला शेतामध्ये दिवसभर जायचा आणि कष्ट मेहनत करून ज्यावेळी तो संध्याकाळी आपल्या घरी यायचा, पत्नी रामकली दरवाजाच्या समोर उभी राहत असत आणि काही विचारत नसत. फक्त चेहऱ्यावरती ती पाहायची आणि समजून जायची की आपल्या पतीला दिवसभर कुठलाही त्रास झाला नाही, आनंदित चेहरा दिसला. एखाद्या दिवशी आपल्या पतीच्या चेहऱ्यावरती जर दुःख दिसलं तर ती समजून जायची की आपल्या पतीला दिवसभर भरपूर त्रास झालेला दिसतोय. मित्रांनो, हे सगळं आत्म्याची संवाद होता हा, आणि यालाच खरं प्रेम म्हणतात. आणि एके दिवशी अशी घटना घडली की रामकलीची तब्येत बरोबर नाही, म्हणजे आजारी पडली. आणि या ठिकाणी हा गंगाधर कुठेही गेला नाही बघा. आपल्या पत्नीच्या जवळ रातभर तो बसून राहिला, आणि यालाच खरं प्रेम म्हणतात. या ठिकाणी दोघेही पती पत्नीचा नेम होता की सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, आणि या ठिकाणी दोघंही हात जोडून भगवंताचं त्या ठिकाणी नामस्मरण करायचे मनापासून. अगदी नामस्मरण करण्याच्या अगोदर फक्त एक दीपक लावायचे आपल्या समोर, आणि दोघंही त्या ठिकाणी एक दुसऱ्याबद्दल प्रार्थना करत राहायचे, एकमेकाबद्दलच्या. म्हणजे अशी दिवसाची दररोजची दिनचर्या त्यांची होती. कुठलीही मोठी पूजा नाही, कुठलंही अनुष्ठान त्या ठिकाणी नाही. दोघंही फक्त हात जोडायचे आणि भगवंताचं त्या ठिकाणी नामस्मरण करायचे त्या ठिकाणी, आणि एकमेकांच्या बद्दल विचार करायचे. आणि दोघांचाही नेम होता की जे आपल्याकडं आहे ना त्याच्यात ते समाधान मानायचे आणि हसत अगदी जीवन जगायचे आणि भगवंताचं नामस्मरण करायचे. आता असं करता करता निसर्ग नियमानं अनेक वर्ष त्या ठिकाणी निघून गेली आणि दोघांचं वय झालं. दोघं म्हातारे झाले, डोळ्यानं कमी दिसू लागलं, शरीर त्यांना साथ देत नव्हतं. आणि असंच एके दिवशी गंगाधर आजारी पडला आणि पत्नी रामकलीनं रात्रंदिवस बघा आपल्या पतीची सेवा करू लागली. रात्रंदिवस, रात्रीचीही ती झोपत नसत आणि जीवनही करत नसत, बसून राहत आपल्या पतीच्या पायाशी. आणि शेवटी जो गंगाधर तिचा पती आहे त्याचा अंतिम समय आला, अंतिम वेळ आली. गंगाधरने आपले डोळे उघडले आणि रामकलीचा हात आपल्या हातात घेतला आणि हळू आवाजात म्हटलं, आपलं खरं प्रेम असेल तर आपण परत नक्की भेटू. रामकलीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. रामकली त्या ठिकाणी काहीच बोलली नाही. तिच्या हृदयाची धडकन वाढली गेली. हृदयाने संवाद साधला तिनं की आपलं खरं प्रेम आहे ना, आपण जरूर भेटूया. आणि क्षणार्धात गंगाधरचा श्वास त्या ठिकाणी बंद झाला आणि डोळे मिटले. आणि नंतर बघा या रामकलीचं आपल्या पतीवरती एवढं अफाट प्रेम होतं की काही दिवसातच रामकलीचा सुद्धा बघा मृत्यू झाला. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी ही गोष्ट बघा इथंच संपत नाही. महादेव त्या ठिकाणी ऋषींना म्हणाले की मृत्यूनंतर आत्मा कर्मानुसार अलग अलग लोकांमध्ये जातो. प्रत्येक आत्म्याचा प्रवास हा वेगळा असतो. काही आत्मा नवीन जन्म घेतो तर काही आत्मा सूक्ष्म लोकात जन्म घेतात, म्हणजे कर्माचा हिशोब चुकवण्यासाठी 84 लाख योनी. तर काही आत्मा भोग भोगायच्यात या इच्छेनं भटकत राहतात इकडं तिकडं. परंतु ज्या आत्म्यानं खरं प्रेम केले दोन्ही आत्म्यांनी, आणि त्या आत्म्यांच्या प्रेमाचा एक सूक्ष्म धागा तयार होतो, तो प्रेमाचा धागा कधीही तुटत नाही बघा. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात सुद्धा तुटू शकत नाही. महादेव त्या ठिकाणी उदाहरण देऊन सांगतात की एका खोलीमध्ये जर 2 दीपक लावले एकत्र आणि एक दीपक जर विझला ना, तो जो दीपक चालू आहे तो दीपक विझलेल्या त्या दीपकाची आग खेचून घेतो आपल्याकडं. त्याच प्रकारे एक आत्मा निघून जातो, परंतु त्यावेळी त्याचं जे प्रेम आहे ते दुसऱ्या आत्म्यामध्ये सामावतं आणि दुसऱ्या जन्मामध्ये एकमेकांच्याकडं आकर्षित होतं. आणि गंगाधर आणि रामकली यांच्या बाबतीत बघा हीच घटना घडली या दोघांच्या आत्म्याबाबतीत. हे दोन्ही आत्मे वेगवेगळ्या रस्त्याने निघून गेले, परंतु त्यांच्या प्रेमाचा जो सूक्ष्म धागा आहे तो कधीच तुटला नाही बघा. कित्येक वर्षानंतर त्याच क्षेत्रामध्ये या पृथ्वीवरती दोघांचाही जन्म झाला बघा. दोन्ही आत्म्यांचा वेगवेगळ्या परिवारामध्ये निसर्ग नियमाने दोघेही मोठे झाले आणि एका उत्सवामध्ये त्यांची भेट झाली. दोघांनी एकमेकाला डोळ्यांनी पाहिलं समोर आणि त्यांच्या हृदयामध्ये एक वेगळी जाणीव झाली की आपण कधीतरी भेटलो होतो. आणि दोघंही त्या ठिकाणी आत्म्यानं आत्म्याची भेट कशी होती बघा. दोघांनी आत्म्याला विचारू लागले, दोघंही एकमेकाला अंतस्थ आपली ओळख त्या ठिकाणी दाखवू लागले आणि अशा प्रकारे त्यांची भेट झाली आणि परत त्या ठिकाणी गंगाधर आणि रामकलीचा या ठिकाणी विवाह झाला. मित्रांनो, हे सत्य असतं. भगवंताने सांगितलं की या गोष्टी सगळ्यांच्या बाबतीत घडत नाही.
कारण ज्याचं प्रेम खरंय, हृदयापासून प्रेम, प्रेम हे केवळ सोनं नाणं पैसा याच्यात प्रेम नसतं मित्रांनो. आज या कलियुगामध्ये असंही घडत असेल, परंतु हे खरं प्रेम नाही. प्रेम आहे आत्म्यानं आत्म्याशी केलेला तो संवाद. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो, अशा अनेक घटना घडतात बघा. जुनी लोक म्हणायचे ना, आमचा आजा हा परत आला आहे, किंवा एखादी मुलगी गेली असेल तर मुलगी परत आली, चुलता गेला असेल चुलता परत. अशा घटना अनेक ठिकाणी घडतात बघा. मित्रांनो, मी जरूर पुरावा देऊन आपल्याला सांगेल भगवद्गीतेचा. प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की आत्मा कधीही मरत नाही. ज्याप्रमाणे आपण जुनी कपडे झाली की टाकून देतो बघा, त्याचप्रमाणे हा आत्मा शरीर जुनं झालं की टाकून देतो, वेळ संपल्यानंतर तो निघून जातो. आणि मरते समयी जे वाक्य आहे तोंडात, मित्रांनो, या भगवद्गीतेचं वाक्य की मृत्यू समय जी इच्छा व्यक्त करू ती भगवंतालाही पुरी करावीच लागते. आणि ती मृत्यू समय जी इच्छा येते त्याचं सुद्धा रहस्य आहे मित्रांनो, एकनिष्ठ असणारं प्रेम. अति जपायला शिकायचं आपण. सोनं नाणं काही घेऊन जाणार नाही, फक्त आपण प्रेम आणि भगवंताची जी भक्ती करतो आपण, म्हणजे चांगला न वाईट कर्म आहे ते कर्म फक्त आपण घेऊन जाणार आहे. आणि मृत्यूनंतरही पत्नी आणि पतीची भेट जरूर होते. संबंध तसे चांगले पाहिजेत हृदयापासून, हे भगवंताने सांगितले. ही जर माहिती आपल्याला आवडली असेल ना, तर फक्त आम्हाला ओम नमः शिवाय अशी कमेंट जरूर करा. या माध्यमातून आपली भक्ती वाढेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.